मंडळी, आपल्या एका व्ह्युअरने ना एक प्रश्न विचारला की चातुर्मासात शुभकार्य करू नये म्हणतात, पण नक्की का बरं करू नये? केलं आम्ही चातुर्मासात लग्न तर काय वाकडं होणार आहे आमचं? काय होणार आहे? थांबा दाखवते. पाऊस आला, लवकर पळा, मांडव उडतोय, पळा रे पळा. पाहिलं ना या वराडी मंडळींची कशी फजिती झाली ते. आता विनोदाचा भाग सोडा, पण चातुर्मासात शुभकार्य करू नये, ती का करू नये हा प्रश्न अनेकांचा असतो. तर त्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे. आणि इतकंच नाही तर कोणकोणती शुभकार्य आहेत जी करू नयेत म्हणून सांगितलेलं आहे आणि ती का करू नयेत सगळंच बघूया. आता लक्षात घ्या, चातुर्मास हा काळ जो आहे तो तुम्हाला माहिती आहे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा 4 महिन्यांचा काळ आहे. आता या काळात ना महत्त्वाची 5 शुभकार्य टाळायला सांगितलेली. एक म्हणजे विवाह करू नये, गृहप्रवेश टाळावा, नवीन घराचं भूमिपूजन किंवा बांधकामाचा शुभारंभ टाळावा, त्याचबरोबर उपनयन संस्कार अर्थात मुंज करू नये, आणि 5वी गोष्ट म्हणजे मोठे मांगलिक उत्सव जे असतात, भव्य सत्कार, मोठा जल्लोष किंवा ऐश्वर्यदर्शक समारंभ ज्याला म्हटलं जातं ना, ते टाळावेत असं सांगितलेलं आहे. तर आता हे का सांगितलं आहे की का टाळायचं आहे, तर त्याचं सुद्धा आपण कारण बघूया. मुळात चातुर्मासाचा जो काळ आहे तो काळ साधना, उपासना याच्यासाठी दिलेला काळ आहे. स्कंदपुराण, भविष्योत्तर पुराण आणि पद्मपुराण यामध्ये वर्णन आहे की देवशयनी एकादशी अर्थात आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर योगनिद्रेत जातात. आता श्री विष्णू हे जगाचे पालनकर्ते आहेत, त्यामुळे त्यांच्या योगनिद्रेच्या काळात नवीन शुभकार्याचा प्रारंभ टाळावा अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही ग्रंथ आहेत जे मुहूर्त शास्त्राबद्दल सांगतात. त्यामध्ये धर्मसिंधू, निर्णयसिंधू असे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये सुद्धा देवशयनी एकादशीपासून प्रबोधिनी एकादशीपर्यंत म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत विवाह, गृहप्रवेश, उपनयन यासारख्या मंगल कार्यांचे मुहूर्तच दिलेले नसतात. पण याचा अर्थ असा नाही की ती कार्य करणं अशुभ आहे, तर या काळात त्यांना योग्य धार्मिक मुहूर्त नसतात. हे महत्त्वाचं कारण आहे. मुहूर्ताशिवाय आपल्याकडे कुठलाही कार्यक्रम होत नाही. आणि मगाशी म्हटलं तसं चातुर्मासाचा जो काळ आहे तो तप, जप आणि साधनेचा काळ म्हणून सांगितलेला आहे. पुराणांमध्ये सांगितलं आहे की या 4 महिन्याच्या काळात साधकांनी अधिकाधिक जप करावं, तप करावं, व्रत करावे. म्हणून तर बघा ना, एकामागोमाग एक व्रतच असतात या 4 महिन्यांच्या काळात. आधी श्रावण येतो, मग पितृपक्ष, मग गणपती, मग नवरात्र, दिवाळी, असं सलग सणवार असतात आणि व्रत असतात. उपवासांना तर विचारायलाच नको, ऊतच येतो या 4 महिन्यांच्या काळात की नाही. याचा अर्थ असा की या 4 महिन्यांच्या काळात लोकांनी आहार नियंत्रित करावा. दुसरी गोष्ट म्हणजे ईश्वराला समर्पित व्हावं आणि वैयक्तिक जे उत्सव आहेत ते टाळून देवासाठीचेच सणवार उत्सव साजरे करावे. हे 4 महिने देवाला समर्पित करावे. आनंद साजरा करायचा आहे तोही देवासाठी करावा. वैयक्तिक कार्यक्रम सध्या तरी स्थगित करावे. आणि खरं कारण जाणून घ्यायचं आहे तर मुळात चातुर्मासाचे 4 महिने म्हणजे हे पावसाळ्याचे 4 महिने आहेत. आता खूप सुखसोयी निघाल्यात, पण पूर्वीच्या काळी पावसाळा तसा खूप अडचणीचा जायचा लोकांसाठी. नद्या दुथडी भरून वाहायच्या, रस्ते नसायचे, त्यामुळे एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं म्हटलं तर मोठं कठीण असायचं आणि म्हणून समारंभ टाळले जायचे. हे मेन व्यावहारिक कारण आहे. त्यामुळे विवाहासारखे मोठे कार्यक्रम पुढे ढकलले जायचे. धार्मिक नियमांमध्ये हा व्यावहारिक विचार समाविष्ट झालेला आहे. पावसाळ्यात जी गैरसोय व्हायची, आता आपण मोठमोठे हॉल घेतो किंवा तिथे सोय करतो म्हणून सोडून द्या, आपल्याला पावसाळ्यातल्या गैरसोयीची कल्पनाच नाही आहे. पण पूर्वीच्या काळी मातीची घरं असायची किंवा गावात रस्ते नसायचे, लाईट नसायची. अशा वेळी जर कार्यक्रम करायचा झाला आणि निसर्गाने साथ नाही दिली तर केवढी मोठी फजिती. हे एक कारण तर झालंच. आता सुद्धा जरी सगळ्या सुखसोयी असल्या तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये अनेक आजार पसरतात. संसर्गजन्य आजारांना ऊत येतो आणि म्हणून हे असे एकत्र येऊन साजरे करण्याचे कार्यक्रम जे आहेत ते टाळले जातात. पण त्याऐवजी मग आता पावसाळ्याचे दिवस आहे, आहार नियंत्रित करा. उगाचच आपलं काहीही उठून खाऊ नका. सगळ्यात आधी आहारावर कंट्रोल करा. त्याचबरोबर मन जे आहे ते अस्वस्थ या काळामध्ये जास्त होत असतं, त्याला शांत करण्यासाठी ईश्वराला समर्पित व्हा. असा एक साधा सोप्पा विचार आपल्या पूर्वजांनी लावला असावा.
म्हणूनच विवाह, गृहप्रवेश, मुंज, नवीन घराची वास्तुशांती अशा मोठ्या मंगल समारंभांना या काळात केलं जात नाही. पण कोणती कार्य करता येतात ते बघूया. तुम्ही दानधर्म करू शकता, विष्णू पूजा करू शकता, विठ्ठलाची उपासना, रामायण, महाभारत, भगवद्गीता यांचं पारायण करू शकता, अन्नदान, हरिनामाचा जप, म्हणजेच काय व्रत, वैकल्य आणि उपासना. तुमच्या रोजच्या दैनंदिन गोष्टींबरोबर या गोष्टी चातुर्मासात करणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे असं म्हणू शकतो आपण. चातुर्मासात शुभ कार्य टाळण्यामागे भगवान श्रीहरी विष्णूंची योगनिद्रा, मुहूर्तशास्त्र, पुराणातील निर्देश, ऋषींची साधना परंपरा आणि पावसाळ्यातील व्यावहारिक परिस्थिती हे सगळे घटक आहेत बरं का. त्यामुळे हा काळ अशुभ नसतो. उलट भक्ती, संयम, जप, तप आणि आत्मशुद्धीचा सर्वाधिक पवित्र काळ मानला जातो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.